नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. या काही लाईट्स तुम्हाला मी सजेस्ट करतोय, ज्या जर तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये दिसल्या, गाडी पटकन थांबवा. त्याच्यामुळे इंजिन सीज पण होऊ शकतं. नंतर सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे. जर टायर जर जास्त हवा असेल आणि फुटला तर ॲक्सिडेंट होऊन जीव पण जाऊ शकतो. सो तुम्हाला मी काही सजेस्ट करतो. इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये जर लाईट दिसल्या ना तर इमिडिएटली गाडी थांबवा. अजून एक महत्त्वाचं म्हणजे त्या गाडी दिसल्यानंतर लाईट दिसून देखील जर तुम्ही गाडी चालवली, त्या केसमध्ये इंजिन सीज झालं तर रुपया पण तुम्हाला भेटत नाही. आणि जेव्हा उंदरं काटतात वायरी आणि तरी देखील जर गाडी चालवली तर इंजिनमध्ये जे ॲडिशनल काम निघणार आहे त्याचे सुद्धा तुम्हाला पैसे भेटत नाहीत. म्हणून या काही गोष्टी ज्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. नंबर 1 मित्रांनो, अलादीन लाईट. ती जर दिसली ना, याचं मिनिंग असतं की गाडीच्या इंजिनमध्ये ऑइल कमी आहे. ते तुम्हाला ना डिपस्टिक चेक काढायचे आणि चेक करायचे की बाबा ऑइल लेवल काय आहे. ओके, ऑइल जर लोच्या खाली गेला असेल तर ती लाईट येते. तुम्ही टॉपअप करू शकता ॲज ऑफ नाव बाहेर कुठं असाल आणि चेक करू शकता की लाईट तर जाते का नाही. ओके, आणि जर परत जर आली लाईट तर तुम्हाला इमिडिएटली गाडी थांबवा, नियरेस्ट सर्व्हिस सेंटरला जाऊन आहे ना चेक करा. गाडीमध्ये काम असेल तर काम करून घ्या. येते मित्रांनो एक्सलिमेटरी मार्क, म्हणजे ब्रेक ऑइल जे आहे मित्रांनो ते तुम्हाला चेक करायचे. ते जर कमी असेल ना तर तुमचे ब्रेक प्रॉपरली लागणार नाही आहेत. ओके, आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंटसुद्धा होऊ शकतो. सो जर ती लाईट दिसली तर इमिडिएटली गाडी थांबवा आणि नियरेस्ट सर्व्हिस सेंटर जाऊन ब्रेक ऑइल टॉपअप करा किंवा का लागलेलं आहे त्याचं रिझन फाइंड आउट करून घ्या. नेक्स्ट मित्रांनो आहे ती बॅटरीची लाईट. बॅटरीची लाईट जर इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर दिसली ना, तुम्हाला आहे ना पहिली बॅटरीची हेल्थ चेक करून घ्या. एक तर ती वीक असेल किंवा ती डिस्चार्ज झाली असेल, बॅटरी चार्ज करण्याची गरज पडणार आहे. सो बॅटरी लाईट दिसली की तुम्हाला चेक करून घ्यायचे काम आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो हेलिकॉप्टर लाईट. हेलिकॉप्टर लाईटचं रिझन बरंच काय असू शकतं. जसं की लेट्स एक्झाम्पल, गाडीमधलं उंदराने वायरी कुडतरलेल्या आहेत, एखादा सिलेंडर काम करत नाही आहे. ओके, एखादा जो सेन्सर आहे तो प्रॉपरली काम करत नाही, इंजिन चेक लाईट नक्की येणार आहे. उंदराने कुडतरल्यावर जर इंजिन चेक लाईट जर आली आणि त्याच्यामध्ये जर एक्झॉस्ट पंप पाईप, ओके, एक्झॉस्ट पंप जर खराब झाला तर त्या केसमध्ये पैसे भेटत नाहीत. त्यामुळे जेव्हा इंजिन चेक लाईट येल्लो असते, येल्लो मीन्स की बाबा तुम्ही गाडी चालू शकता, तरी देखील तुम्हाला नियरेस्ट सर्व्हिस सेंटर जाऊन गाडीची पटकन स्कॅन करून घ्यायची आणि चेक करायची की गाडीमध्ये कुठला प्रॉब्लेम आहे, इंजिनमध्ये काय प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला ते इन्व्हेस्टिगेट करायचे. तर ते आहे मित्रांनो हेलिकॉप्टर लाईट. मित्रांनो नेक्स्ट आहे कूलंटची लाईट. ओके, ती जर दिसली ना तर कूलंटची लेवल चेक करा. ओव्हर हिटिंगमुळं शक्यतो कूलंटची लेवल कमी होते. आता गाडी ओव्हर हिटिंग का होते, ओके, ते सुद्धा रिझन तुम्हाला फाइंड आउट करायचे. त्यामुळं जशी कूलंटची लाईट दिसते, ओके, टेम्परेचर लाईट बेसिकली, तर त्याचं लगेच तुम्हाला सर्व्हिस सेंटर जाऊन ती काळजी घ्यायची. पहिल्यांदा कूलंट टॉपअप करा आणि नसेल होत, जरी परत लाईट येत असेल देन तुम्हाला चेक करा की बाबा कूलंट कुठं लिकेज तर नाही आहे ना, हे फाइंड आउट करायचे. अँड नसेल जमत तर नियरेस्ट सर्व्हिस सेंटरला नक्की जाऊन फाइंड आउट करा. नेक्स्ट आहे मित्रांनो बट लाईट. ओके, बट लाईट मीन्स खूप इम्पॉर्टंट आहे. त्या केसमध्ये टायरमध्ये हवा आहे ना आयदर कमी असते किंवा जास्त असते. अशा केसमध्ये टायर इन्फ्लेटर पाहिजे. आणि हवा जर जास्त असेल तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो टायर फुटून ॲक्सिडेंट होऊ शकतो. हवा कमी असेल तर गाडी मायलेज देणार नाही, वियर आणि टियर पण होणार आहे. मित्रांनो नेक्स्ट आहे स्टेअरिंग लाईट. तुमचं पॉवर स्टेअरिंग फॉल्टी असेल तर त्या केसमध्ये ती लाईट येते. त्याच्यामध्ये पण ऑइल आहे, तुम्हाला ते ऑइल चेक करायचे. काही दुसरा कन्सर्न तर नाही आहे ना, तो सुद्धा तुम्हाला चेक करायचे नियरेस्ट सर्व्हिस सेंटर जाऊन. या काही लाईट होत्या मित्रांनो ज्या तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर दिसल्या, हे गाडीमध्ये काय काम आहे ना ते चेक करून घ्यायचे आणि रिपेअर करून घ्या. ओके, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे मित्रांनो. होप तुम्हाला आवडला असेल. भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.